काय पटकन पडतील. देव तुम्ही धरून ठेवा. दत्त मंदिर सर्व भाविकांना मनोभावे आणि देवाच्या नावाने कोणतोगिरी करणाऱ्यांपासून सावधान. जय मल्हार तीर्थक्षेत्र श्री कडे पठार. आणि देवाच्या नावाने कोणतोगिरी करणाऱ्यांपासून सावधान. जय मल्हार तीर्थक्षेत्र श्री कडे पठार. मस्तकी तुरा सदा ही लाल देव वाडी रानापरी कपडा बंड्याचा बडका बडकल के भंडा वाजा मुरळी खंडोबा भगत सलाम सलाम सदानंद दासा येळकोट खंडेराव महाराज की सदानंदाचा देवा पाठीशी देवा खंडेराय देवा देवा कल्याणदेवा आणि या पाठीशी मम मूळ देवता अभिषेक मंगलम च प्रीत्यर्थे श्री मूळ देवता तथा च ग्राम देवता तथा च गणपती देवता तथा च कलश देवता तथा च नवग्रह देवता तथा च मूळ देवता तथा च खंडोबा देवता तथा च तुळजापूर भवानी वारा अहम. आपापलं स्वतःचं संपूर्ण नाव घ्या. नामे काश्यप उत्पन्ने तथा च मम सौभाग्यवती. ताईचं संपूर्ण नाव घ्या. नामे काश्यप गोत्रोत उत्पन्ने ब्राह्मण द्वारा स्वपत्निकः तथा च ब्राह्मण द्वारा अभिषेक पूजनम च महम. करिष्ये. पाणी खाली तामणामध्ये सोडून द्या. हात पुसून घ्या. हात पुसून घ्या. पहिली जी त्याच्यावरती अक्षदावा, बेल, फूल, दुर्वा, तुळशीपत्र सगळं एक एक पान व्हायला तरी चालेल. कांडात परहंती पुरुषा दुर्वांकुरम समर्पयामि. त्रिगुणात्मकं त्रिस्वरूपं बिल्वपत्रम् अर्पयामि. माल्यादीनि सुगंधिनी मालित्यादीन पुष्पाणि समर्पयामि. पुष्पम संपूजा. हातामध्ये अक्षता घ्यायच्या. हात जोडायचे. आपल्या कुलदेवतेचं नाव माहीत असेल तर कुलदेवतेचं नाव घ्यायचं. जर कुलदेवतेचं नाव माहीत नसेल तर कुलदेवतभ्यो नमो नमः एवढं म्हणायचं. आणि आजच्या दिवशी जे आपण पूजा करतो त्यानिमित्ताने त्या कुलदेवतेला इथे बोलवायचंय, आव्हान करायचंय मनातल्या मनामध्ये. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते म्हणायचं. ओम तुळ खंडाळलेपनं प्रतिक्षदां समर्पयामि. समर्पयामि. पुष्पम संपूजा.
तुलसीलपत्रम अर्पयामी. हातामध्ये अक्षता घ्यायच्या, हात जोडायचे. ज्याप्रमाणे आपण आपल्या कुलदेवतेला आव्हान केलं त्याप्रमाणे आपली जी ग्रामदेवता आहे त्या ग्रामदेवतेला पण मनातल्या मनामध्ये आव्हान करायचं आहे. तिला इथे बोलवायचंय. नाव माहित असेल तर नाव घ्या, जर नाव माहित नसेल तर ग्रामदेवतभ्यो नमो नमः एवढं म्हणा. नमो देवे महादेवय शिवाय सततम नमः. नमः प्रकृती भद्राय नियताम प्रणताम स्मताम म्हणायचं. ओम ग्राम देवताय आव्यामी स्थापयामी पूजयामी. या रक्षणा व्हायचा, नमस्कार करता. ओम ग्राम देवतोभ्यो नमो नमः. आता दोन खोबऱ्याच्या वाटीच्या मध्यभागी ज्यांनी गणपती ठेवलाय त्यांनी गणपती तामणामध्ये काढा. ज्यांनी सुपारी ठेवली त्यांनी सुपारी ती तामणामध्ये काढून घ्या. गणपती आवरच काढलाय का तो विष्णू काढून घ्या तिथून. सांगितलं ठेवा तो. हा ठेवा तिथे, चालेल. काढला. आता ते जे पान आहे त्या पानावरती सगळ्यांनी हळद कुंकू अक्षता. हा हरिद्रवर्णाम पीतनरिद्राम सौभागदायिनीं कुंकुम समत्पुण्यम चंदनस श्रीगंध चंदनम गंधाळसं विलेपनम प्रतिगृहाम. आता दुर्वा 3 पानाचा बेल आणि फूल एवढंच वा तिथे. कांडात कांडात परंती तुळशीपुत्र होऊ नका. कांडात कांडात परंती पुरुषा पुरुषा दुर्वांस दुर्वांकुरम समर्पयामी. त्रिगुणात्मकं त्रिसर्पं बिल्वपत्रम अर्पयामी. माल्यादिनी सुगंधिनी मालित्यजन पुष्पाणि समर्पयामी. पुष्पं पुष्पं संपूज्य. हातामध्ये अक्षता घ्यायच्या, हात जोडायचे. हातामध्ये अक्षता घ्या, हात जोडा. श्रीपनम प्रतिवृताम चंदनस्य मत्पुण्यम. हा त्याला दुर्वा 3 पानाचा बेल आणि फुलवा. कांडात कांडात परंती पुरुषा पुरुषा दुर्वांस दुर्वांकुरम समर्पयामी. त्रिगुणात्मकं त्रिसर्पं बिल्वपत्रम. खाली खाली तामणामध्ये घेतलाय ना गणपती, तिथे व्हायचंय. गणपती तामणामध्ये आहे त्याला व्हायचं. गणपती सुपारी जे काय आहे ते हा. आता ज्याच्याकडे दूध आहे त्यांनी 5 फळे पंचामृताचे घाला. पयोदधी मधुचे अभिषेक करा. पंचामृत स्नान थोडं थोडं घाला. पयोदधी मधुचे अभिषेक करा. पंचामृत स्नानं समर्पयामी. आता दूत स्नानं समर्पयामी. आता दधी स्नानं समर्पयामी. आता शर्करा स्नानं समर्पयामी. आता मधु स्नानं समर्पयामी. आता पय स्नान उत्तरार्थात सर्वतों मां पायी पायी समंतात. तम वाङ्मय स्तव चिन्मया तम आनंदमय ब्रह्ममय तम सच्चिदानंदम प्रत्यक्षं ब्रह्मासि. तम ज्ञानविदय सर्वं जगदं तत्तो जाते. सर्वं जगदं तत्तिष्ठति. सर्वं जगदं तमिष्ठति प्रत्येति. तम भूमि निरापो निलो निलोनवा. तम चत्वारि वाक्पदानि तम गुणत्रयादिता. तम स्थात्रयादिता. तम देहत्रयादिता. तम कालत्रयं मूलाधार स्थितोऽसि नित्यं. तम शक्तित्रयात्मका. त्वा योगिनो दान्ति नित्यं. तम ब्रह्मा तम विष्णुस्तं तम रुद्रस्तं तम इंद्रस्तं तम अग्निस्तं तम वायुस्तं तम सूर्यस्तं तम चंद्रमास्तं ब्रह्म सुगुणादिपुरुचाण वर्णादि. तदनंतर अनुस्वार पर्तर अर्धसिद्धं तारुण गक्कारपा कदरूपम. अनुस्वार शांतरूपम बिंदुरुत्तरूपम नादसंधान सहिता संधि सैषा अग्निसिद्ध्या ऋषि निचरु गायत्री छंदा. गणपति देवता ओम गम गणपते नमः. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. एकदन्तं चतुरस्तं पाशमुखदानं व्रतं च वर्धं च हस्तविभ्राणं जयं. रक्तलंबोदरं सुपकर्णकं रक्तवाससं रक्तगंधालिप्तांग रक्तपुष्पस्मृतं. भक्तानुकपनं देवं जगत्प्रणवजम् आविर्भूतत सृष्टिसाधो पुरुषार्थतत्परम्. इत्यस्य योगी योगिनावर. नमो रात्पते नमो गणपते नमः प्रदम्पते. नमस्ते स्तुलंबोदरायकदन्ताय विघ्ननाशिनी शिवसुताय श्री वरदमूर्ते नमो नमः. ओम भद्रमकर्णवे शृणुयां देवाः. भद्रं पश्चिमाक्षिमित्राः स्थैरङ्गतुष्टु वासनस्तनवेदविशदायो. ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः. स्वस्ति न पूषा विश्ववेदाः. स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमिः. स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांती शांती शांती. सोडून घ्यायचं. आता शुद्धोदक स्नानं दोष्णोदक स्नानं समर्पयामी. स्नानार्थे पय स्नानं समर्पयामी. हा पुसून घ्या, झटकायचा नाही, पुसून घ्यायचा. ज्या पानावर होता त्या पानावर ते ठेवून द्यायचा. पुसून घ्या व्यवस्थित. अरे वाकडा करू नका. तुम्ही आंघोळ झाल्यानंतर तुमचा का वाकडा. पीतनरिद्राम सौभागदायिनीं कुंकुम समत्पुण्यम
चंदन अक्षराम समर्प्यामी एक दुर्वा 3 पानाचा बेलणे पूर्वा कांडात कांडात परहंती पुरुषा पुरुषा दुर्वांस दुर्वांकुरम समर्प्यामी त्रिगुणात्मकं त्रिसर्पं बिल्लपत्रम् अर्पयामि माल्यादीनि सुगंधिनी मालिक्यदीन पुष्पाणि समर्पयामि पुष्पं पुष्पं सब पूजा हातामध्ये अक्षता घ्या हात जोडा श्री गणेशाय नमः स्वाहा प्रथम मिश्रसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासमनित्यं आयुष्कामार्थसिद्धे प्रथम प्रथमञ्च एकदन्तं द्वितीयं तृतीयं गजम्बोदरं पंचमं च षष्ठं विक्रमेव च सप्तम विघ्नराजनं ध्रुवं तथाष्टमं नव बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकान्तीं द्वादशं तु गजाननं द्वादशेत्नामानि श्रीखंडचंदनं गंडाळतु विलेपनं प्रतिष्ठला स्वस्तिक कळसाला काढला ना तिथे 5 बोटं हळदीची लावा 5 बोटं कुंकवाची लावा हरिद्रवर्णां पीतनरिद्रां सौभाग्यदायिनीं कुंकुम समत्पुण्यं चंदनं श्रीखंडचंदनं गंडा कलशस्समुखे विष्णु कंठे रुद्रमूलो तत्रो स्थितो ब्रह्मा मध्ये मातृणा कुक्षोतु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरः ताईंच्या कपालाच फक्त बघून ठेव झाला मग दुसऱ्याने घ्या दुसऱ्याने पहिला घेतला तिचा दे लगेच तू कपाला लावून घे 3 वेळा झाला असेल जमिनीला टेकवा ना आपण जमिनीला टेकवा इकडे मग जमिनीला तिथे टेकवा ना जातात मग उचला त्या. अच्छा म्हणजे आता तुझा हे संपला आता तिच्याकडे ती कपाला लावीन सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते त्या बाजूला त्या खांद्यावर वरच्या या खांद्यावर डोक्याला हॅलो हॅलो प्रत्येक डाबाला खाली टिकवायचा असतो तेव्हा त्याची पूर्ण परम गुरुं सर्वशास्त्रोक्तरा भार्गव प्रणमाम्यम नीलांजन समाभासम रविपुत्रमिमाग्रजं छायामासनंतं नमामि शनिश्चरम् अर्धकायमाविरं छद्रादित्यनर्दनं श्रीकान्तं राहु प्रणमाम्यं पलाशपुष्पशङ्काशतारं रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यम् इति श्रीनवग्रह देवतेभ्यो नमो नमः. त्या नवग्रहांवर अक्षरावाईचा नमस्कार करता तिन्ही याच्यावर थोडे थोडे वा आणि देवलोकामध्ये जमले असतात त्यांना प्रश्न करतो की सर्वात श्रेष्ठ कोण सर्वात श्रेष्ठ कोण तर ते गणपती आणि कार्तिकेय गणपतीचा भाऊ हे दोघं जण तिथे येतात आणि ते विचारतात विष्णूला शंकराला आणि पार्वतीला की तुमच्या तोंडावरती तुमच्या चेहऱ्यावरती आम्हाला एक प्रश्नचिन्ह दिसतं असा प्रश्न ज्याला आपण श्रेष्ठत्व द्यावं. आज आता आपला हा जो भारत देश आहे ते चालवण्यासाठी श्रेष्ठ म्हणून मोदी आहे म्हणून आपण मोदीला निवडून दिले. आज त्या गादीवर तो मोदी बसले. तसं आज एवढ्या देवलोकामध्ये आपण एवढे सगळं देव असून सुद्धा असा श्रेष्ठ कोण नाही की ज्याला आपण हे सगळं चालवायला देऊ शकतो. तेव्हा कार्तिकेय काय करतो की पृथ्वी प्रमाण करायला जातो आणि तो बघायला जातो की जे श्रेष्ठ कोण असेल एवढ्या पृथ्वीमध्ये त्या श्रेष्ठ माणसाला किंवा श्रेष्ठ जो असेल त्याला हे या विष्णूसमोर पार्वतीसमोर आणि शंकरासमोर आणून त्यांना दाखवावं. परंतु गणपती एवढा हुशार असतो. गणपती काय करतो की विष्णू पार्वती शंकर जिथे उभे असतात तिथेच एक गोल प्रदक्षिणा करतो आणि तो सांगतो की आपल्याला श्रेष्ठत्व शोधायची गरज नाही, श्रेष्ठत्व बघायची गरज नाही. श्रेष्ठ हे या ज्या आई बाबा आहेत तेच सर्वात श्रेष्ठ आहे, त्याच्यामध्ये दुसरं कोणी श्रेष्ठ नाही. तेव्हा विष्णू शंकर आणि पार्वती हे प्रसन्न होतात आणि ते सांगतात की आम्हाला इतका वेळ तो
प्रश्न पडला होता, आम्हाला काय त्याचं उत्तर सापडत नव्हतं. पण तू इतका म्हणजे चलक बुद्धीचा आहेस की त्याचं उत्तर तू एका सेकंदामध्ये आम्हाला दाखवून दिलास. म्हणून तुला आम्ही आशीर्वाद देतो. सर्वात पहिला मान पृथ्वीवरती मृत्यू लोकावरती जेव्हा केव्हा शुभ कार्य केलं जाईल तेव्हा प्रथमतः तुला पूजलं जाईल, तुझं पूजन केलं जाईल आणि त्याच्यानंतर बाकीचे आम्ही जे देव आहोत त्या देवतांना पूजलं जाईल. म्हणून आपण प्रथमतः गणपतीचं पूजन करतो आणि म्हणून आपण सांगतो की बुद्धीचा देवता म्हणून गणपती, बुद्धीचा देवता गणपती आहे. त्याची एवढी तल्लख बुद्धी होती की आपल्याला पण प्रश्न पडला तर सोडवू शकत नाही, पण गणपती तेवढा एका सेकंदात तो सोडवायचा, म्हणून त्याला मान दिलेला. म्हणून प्रथमतः आपण गणपतीचं पूजन करतो. त्याप्रमाणे आपण हे पाठ, त्याच्यावरती आपले कापडाची गादी, त्याच्यावरती तांदूळाची गादी आणि त्याच्यावरती पानाची गादी अशी आपण देवांना स्थान दिलेलं आहे. म्हणून आपण गणपती ताम्हणामध्ये काढल्यानंतर प्रथम त्या स्थानाचा मंत्र म्हणून आपण पूजन केलं. त्याच्यानंतर गणपतीला एकदा एका 5 वेळा पाण्याने, जसं आपण आंघोळ करतो तशा प्रकारे 5 वेळा पाण्याने आणि पाणी घातल्यानंतर आपण अंगाला जसा साबण लावतो त्याप्रमाणे 5 वेळा पंचामृताने त्याला आंघोळ घातली. आणि काही लोक गरम पाण्याने आंघोळ करतात, त्याप्रमाणे आपण गरम पाण्याने त्यांना आंघोळ घातली आणि अशा प्रकारे एकदा पंचामृत आणि एकदा पाणी अशा प्रकारे त्याला अभिषेक केला. त्याला धुवून पुसून ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी आपण त्याचं स्थान दिलं. त्याच्यानंतर मागे जो आहे कळस, त्याच्या नारळावरती तुमची इष्टदेवत, ग्रामदेवत, वास्तुदेवत आणि कुलदेवत अशा ज्या 4 देवता आहेत त्या 4 देवता त्या नारळावरती विराजमान आहेत. म्हणून त्यांचा मंत्र म्हणून त्याची पूजा केली आणि त्यांचा वास हा सदोदित आपल्या शरीराशी निगडीत राहावा आणि आपल्या प्रत्येक शरीराच्या भागाशी तो लावला आणि तिथे तो ठेवून दिला. अशा प्रकारे त्याची पूजा करतो. आणि त्याच्यानंतर मग अशी धनिष्ठा नक्षत्रे शुभयोगे शुभकर्णे एवं गुण विशिष्ट विशेषतायां शुभ पुण्यदिदं म्हणायचं मम आत्मना स्मृती स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थे सकल पीडा परिहारार्थे स्पर्शवर्ते नमः स्वाहा, ओम रसायन नमः स्वाहा, ओम गंधप्रियाय नमः स्वाहा, ओम सुगंधाय नमः स्वाहा, ओम योगनिद्राय नमः स्वाहा, ओम योगमुद्राय नमः स्वाहा, ओम महामुद्राय नमः स्वाहा, ओम खेचरे नमः स्वाहा, ओम मधुश्रेय नमः स्वाहा, ओम माधवे नमः स्वाहा, ओम वल्ले नमः स्वाहा, ओम मधुवत्ताय नमः स्वाहा, ओम मधुदत्ताय नमः स्वाहा, ओम मातंगे नमः स्वाहा, ओम शुभहस्ताय नमः स्वाहा, ओम पुष्पपाण चक्षुचापिने नमः स्वाहा. प्रत्येक मंत्राला आपण स्वतः स्वहा बोलाल तर तुमच्या आहुती दिल्या जातील. तुम्ही स्वहा नाही बोलला नसता धड टाक कराल तर काही फायदा होणार नाही. आम्हाला आवाज पण येत नाही ना, आम्हाला दिसतो तुम्हाला जर आवाज नाही आला तर सांगा, देवाने येतोय ना. बस शंकराची आता आहुती द्यायची आता. ठीक आहे. ओम स्थिराय नमः स्वाहा, ओम स्थानवे नमः स्वाहा, ओम प्रभवे नमः स्वाहा, ओम भीमाय नमः स्वाहा, ओम प्रभराय नमः स्वाहा, ओम भरदाय नमः स्वाहा, ओम वराय नमः स्वाहा, ओम सर्वात्मने नमः स्वाहा, ओम सर्वविख्याताय नमः स्वाहा, ओम सर्वस्मै नमः स्वाहा, ओम सर्वकराय नमः स्वाहा, ओम भवाय नमः स्वाहा, ओम जटिने नमः स्वाहा, ओम चर्मिणे नमः स्वाहा, ओम शंकटिने नमः स्वाहा, ओम स्वरांगाय नमः स्वाहा, ओम सर्वभावनाय नमः स्वाहा, ओम हराय नमः स्वाहा, ओम अरुणाक्षराय नमः स्वाहा, ओम सर्वभूत हराय नमः स्वाहा, ओम प्रभवते नमः स्वाहा, ओम प्रवृत्ते नमः स्वाहा, ओम निवृत्ते नमः स्वाहा, ओम येताय नमः स्वाहा, ओम शाश्वताय नमः स्वाहा, ओम ध्रुवाय नमः स्वाहा, ओम मनोवासिने नमः स्वाहा, ओम भगवते नमः स्वाहा, ओम खडवाय नमः स्वाहा, ओम गुर्जराय नमः स्वाहा, ओम अर्चनाय नमः स्वाहा,
वाच्याय नमः स्वाहा कर्मणे नमः स्वाहा तपस्विन्ये नमः स्वाहा भूत भावनाय नमः स्वाहा ओम उन्मत वेशप्राण सिद्धाय नमः स्वाहा ओम सर्वलोक प्रजापते नमः स्वाहा अर्थाय नमः स्वाहा कायाय नमः स्वाहा शवने नमः स्वाहा भूतात्मने नमः स्वाहा विश्वरूपाय नमः स्वाहा मानवे नमः स्वाहा पावाय नमः स्वाहा हितात्मने नमः स्वाहा प्रसिद्धाय नमः स्वाहा भवे नमः स्वाहा पवित्राय नमः स्वाहा महते नमः स्वाहा नियमाय नमः स्वाहा नमस्कृताय नमः स्वाहा सर्वकर्मणे नमः स्वाहा भूताय नमः स्वाहा दे नमः स्वाहा नमः स्वाहा जय नमः स्वाहा स्वाक्षाय नमः स्वाहा विशालाय नमः स्वाहा शोभाय नमः स्वाहा नक्षत्र साधकाय नमः स्वाहा चंद्राय नमः स्वाहा सूर्याय नमः स्वाहा जय नमः स्वाहा केतवे नमः स्वाहा ग्रहाय नमः स्वाहा ग्रहपते नमः स्वाहा ग्रहाय नमः स्वाहा अत्रे नमः स्वाहा नमस्कृत्रे नमः स्वाहा कामापर्णाय नमः स्वाहा अनघाय नमः स्वाहा तपसे नमः स्वाहा तपसे नमः स्वाहा अज्ञाय नमः स्वाहा साधनाय नमः स्वाहा सत्सकराय नमः स्वाहा मंत्राय नमः स्वाहा रामाय नमः स्वाहा तपसे नमः स्वाहा विने नमः स्वाहा विद्याय नमः स्वाहा विद्याय नमः स्वाहा रितसे नमः स्वाहा बलाय नमः स्वाहा रितसे नमः स्वाहा विद्याय नमः स्वाहा विद्याय नमः स्वाहा विश्वरूपाय नमः स्वाहा श्रेष्ठाय नमः स्वाहा वीराय नमः स्वाहा गणाय नमः स्वाहा गणपते नमः स्वाहा गणपते नमः स्वाहा विद्वांसते नमः स्वाहा रामाय नमः स्वाहा विदे नमः स्वाहा मंत्राय नमः स्वाहा स्वर्ग भाव कराय नमः स्वाहा कराय नमः स्वाहा स्वाहा विने नमः स्वाहा नमः स्वाहा भगवते नमः स्वाहा पते नमः स्वाहा खड्गिने नमः स्वाहा शक्तिने नमः स्वाहा भगवते नमः स्वाहा हस्ताय नमः स्वाहा रूपाय नमः स्वाहा तेजसे नमः स्वाहा तेजस्कर निधे नमः स्वाहा गणाय नमः स्वाहा साक्षाय नमः स्वाहा गुणाय नमः स्वाहा सर्वशंभुधनाय नमः स्वाहा हृदयाय नमः स्वाहा रूपाय नमः स्वाहा ज्ञानिने नमः स्वाहा मंदिरे नमः स्वाहा दैत्यसे नमः स्वाहा लिंगाय नमः स्वाहा लक्ष्मीने नमः स्वाहा सर्वाय नमः स्वाहा श्रीपते नमः स्वाहा वासुसे नमः स्वाहा चंद्राय नमः स्वाहा सेनापते नमः स्वाहा विभवे नमः स्वाहा शिवाय नमः स्वाहा रक्तजवाय नमः स्वाहा मनवे नमः स्वाहा रक्तसाय नमः स्वाहा घे नमः स्वाहा घे नमः सिंह साधु रूपालाय नमः स्वाहा चपाम धरा वृत्ताय नमः स्वाहा योगिने नमः स्वाहा नारायण नमः स्वाहा रामाय नमः स्वाहा स्वाहाय नमः स्वाहा निशाचराय नमः स्वाहा चारिणे नमः स्वाहा चारिणे नमः स्वाहा महेश्वराय नमः स्वाहा भूताय नमः स्वाहा भूधराय नमः स्वाहा अग्नेय नमः स्वाहा मित्राय नमः स्वाहा नमः स्वाहा पियाय नमः स्वाहा नित्य नमः स्वाहा सताय नमः स्वाहा सुदताय नमः स्वाहा गुराय नमः स्वाहा महातपसे नमः स्वाहा नमः स्वाहा नमः स्वाहा गुहाय नमः स्वाहा नमसे नमः स्वाहा हस्ताय नमः स्वाहा विजयाय नमः स्वाहा व्यासाय नमः स्वाहा दियाय नमः स्वाहा धर्मस्थाय नमः स्वाहा दर्शनात्मने नमः स्वाहा घे नमः स्वाहा रूपाय नमः स्वाहा आता बेलाची पाने घ्या त्वमेव वन्दनात् मृत्योर्मुक्षी यमामृतात् ओम शिवसंकल्पमस्तु ओम शिवाय नमः स्वाहा बस चला आरती करूया भाई इकडे भाई चला आता हे बघा ज्यांनी काकड्या हातात पकडली ड्युटी पकडली त्यांनी पुढे चालायचं त्यांच्या मागे गोंधळी चालतील त्यांच्या मागे बाकीचे सर्व हा देववाले आमच्या माग मग बाकीचे पब्लिक त्यांच्या माग फोटो तिकडून आल्यावर काढा आता. हो थांबा थांबा थांबा
हो. चला बसा. गावदेवी माते की जय. साथी आश्रम माते की जय. लगेचच बसून घ्यायचंय. हॅलो हॅलो हॅलो. तसेच या साईडला सुद्धा ज्यांना बसायचंय त्यांनी लगेचच बसून घ्यायचंय. हॅलो हॅलो. एका साईडला जरा जागा ठेवा कारण तिथे देव नाचणार आहेत. बाकी इकडे वाढायचं काम चालू द्या.
आता पुढचं जोडपं सर्व तरुण आहे बरं का. नवीन नवीन गाणे 101 गाणे फक्त 101 ओवाळणी पाहिजे बरोबर. 101 गाणे 101 ओवाळणी बरोबर. आणि लग बघ माझ्या रायाची बड जेजुरी जायाची. जोडीनं गेलते का नाही जेजुरीला? जोडीनं नाही गेले. आता इथं जोडीनं नाचायचं मस्त. अन गाडी घोंगराची आली गाडी घोंगराची आली थोरल्या बायाची. गाडी घोंगराची आली थोरल्या बायाची. गाडी घोंगराची आली थोरल्या बायाची. जेजुरी जायाची अन गाडी घोंगराची आली थोरल्या बायाची. गाडी घोंगराची आली थोरल्या बायाची. झाली भानगड गरीब खंडोबाची कारवाई झाली भानगड गरीब खंडोबाची कारवाई झाली भानगड गरीब खंडोबाची कारवाई झाली भानगड गरीब. रात्रभर नाचला जोडपं पाहिजे आम्हाला. आणि काळूबाईचं वार माझ्या भरला गाते. आणि काळूबाईचं वार माझ्या भरला गाते. काळूबाईचं वार माझ्या भरला गाते. काळूबाईचं वार माझ्या भरला गाते. तुला माझा पदर बाई नव्हते घालत. तुला माझा पदर बाई नव्हते घालत. काळूबाईचं वार माझ्या भरला गाते. आणि काळूबाईचं वार माझ्या भरला गाते. काळूबाईचं वार माझ्या भरला पाणी कशाने लहाली लाल लाली लाल पाणी अनुभक्त बोळा घालून माळा सुखाचा ठेव गयाला. 500 रुपये बोलताय ते टाकायला. आणि मग कसं लाली ला 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 लाली ला 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 लाली ला 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 ला
घराची बाण अग धनगराची बाणू चाले ठोकत मुरडात आवड्याची बाणू चाले ठोकत झाले का सर्व? महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विधीकर्ता आमच्या सर्वांचे गुरुवर्य एकनाथ महाराज विधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. अतिशय अनमोल असं आता एक वाट महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संभव वादक यांचा संभव सोलो. हा ओके चल. साऱ्या गावचा संभाळ करे गावाची पाडेरी, साऱ्या गावचा संभाळ करे गावाची पाडेरी, साऱ्या गावचा संभाळ करे गावाची पाडेरी, साऱ्या गावचा संभाळ करे. अहो जान निंदा केली त्याला झाडी उलटी झाली मन गाव निंदा केली त्याला झाडी उलटी झाली जान निंदा केली त्याला झाड उलटी झाली जान निंदा केली त्याला झाड उलटी झाली. एवढ्या वस्तीतून एवढ्या वस्तीतून गाव
पावली गेली राजाला पावली गेली राजाला पावली गेली मूर्ती उचलून दाखव तिला हात लावला ना मग तिला उचल ना तू आई साहेब तुम्ही कुठे बसले ती मूर्ती उचलून दाखवा ज्या भावानीची गर्जना केली हा कुंकू घ्या तुमचा लेणा घ्या पुढे पुढे वा मग पुढे वा मागे राहू नका
त्याला जागे मैदानात वीर कंगन त्याला जागे बेस आहे का त्याला? त्याला जागे त्याला या जागे कर जागे थोडे बंद ठेवा फक्त हॅलो हॅलो बंद जागे त्याला जागे हॅलो हॅलो रात्री दिला होता थोडासा का रे संपून गेला तो. जागावर करा त्यांनी खेळायला आपल्याला ध्यान दिलं आपण लगेच शांत व्हायचं बाकीचे पण आहेत चला या इकडे स्वतः जागी झाली पाहिजे तिथे आणि स्वतः उभी राहिली पाहिजे. राहतील का परिवाराची सेवा करतील देवांची सेवा करतील ना. तुमचं काय राहिलेलं आहे का काय तर मान कबूल केलाय का तुम्ही काय कबूल केलंय काय कबूल केलंय तुम्ही अंबाबाई तुझ्या नावाची लागली गोडी अंबाबाई तुझ्या नावाची लागली गोडी नावाची लागली गोडी अंबाबाई नावाची लागली गोडी अंबाबाई दिया थोडी थोडी अंबाबाई दिया थोडी थोडी अंबाबाई तुझ्या नावाची स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लारो विनायकमलं चिन्तामणि सेवरं लेण्याद्रि गिरिजात्मजं सुवर्णं विघ्नेहरं ओझरं पुरस्तदामङ्गलं शुभलग्न गंगा सिंधू सरस्वती. वा 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 वा. या ठिकाणी पहाटेच्या पारामध्ये गव्हाळे परिवारामध्ये गव्हाणे का गव्हाणे गव्हाळे पाटील परिवारामध्ये या ठिकाणी पहाटेच्या पारामध्ये देवाचं खंडोबाचं आणि भानुचं लग्न लागलेलं आहे. ज्याप्रमाणे आपण मानवामध्ये तुम्ही या साईडला इकडे या.
हे आवाज दे भाऊ हॅलो आणि राजा लंगर तोडतो देव लंगर तोडतो काय उतरता काय उतरता काय उतरता जड का हलकं जड का हलकं जड का हलकं गोंधळ झाला का गोंधळ झाला का कसा झाला झालं का